गुढीपाडवा म्हणलं तर हिंदूंचं नवं वर्ष। मी सध्या आहे गिरगावमध्ये। गिरगावमध्ये अनेक तरुण तरुणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी गिरगावमध्ये मोठा उत्साह साजरा करण्यात येतो। माझ्यासोबत काही तरुण आहेत। ढोल ताशा पथक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। बाईक रॅली देखील या ठिकाणी काढली जाते आणि शोभायात्रा देखील काढली जाते। गिरगावमध्ये लाल किल्ला इथून या शोभायात्रेला सुरुवात होते। माझ्यासोबत एक तरुण आहे, बाईकवर आहे। बाईक रॅली काढताना नेमकी तिची संकल्पना काय आहे हे आपण थेट जाणून घेऊयात। काय सांगाल, बाईक रॅली तुम्ही काढणार आहात, एक नववर्ष देखील आहे। या संपूर्ण गिरगावमध्ये एक प्रकारचं बाईक रॅलीचं आयोजन कसं करण्यात आलेलं आहे, काय करण्यात आले? जवळजवळ आता मी हे माझं 5वं वर्ष आहे मी बाईक रॅलीला येतोय। खूप भारी वाटतं, म्हणजे असं वाटतं की आपण मराठी आपला सण आहे, आपला नवीन वर्ष आपली सुरुवात करतो। म्हणजे आपण बघतो की 31ला आपण नवीन वर्ष करतो, ॲक्च्युली ते नाही आपलं, हे आपलं आजचं नवीन वर्ष आहे। म्हणून आपण थाटामाटात आपण साजरा करायचा प्रयत्न करतो आणि आपण बघतो तुम्ही जल्लोष गिरगावचा कसा असतो हे बघण्यासाठी खूप जास्त मजा येते आणि आम्हालाही अभिमान वाटतो की आम्ही एवढ्या लांब येतो। मी जवळ 35 किलोमीटर लांबून येतो इकडे। कुठे राहायला, कुठे आहे? ठाण्याला राहतो। ठाण्यावरून तुम्ही आला? दरवर्षी येतो, तर खूप चांगलं वाटतं मला। म्हणजे असं वाटतं की हा आपल्या माणसामध्ये आलो आहे, कारण मुंबई खूप मराठी माणसासाठी आता मागे चालली आहे, कारण माणसं आता मागे लांब लांब चाललेत। इथे असं वाटतं की आपण एकत्र येतोय, आपला सण आहे, आपण एकत्र येतोय। गिरगाव म्हणलं तर एक मराठी माणसाचं केंद्रबिंदू म्हणून मानलं जातं। पाहायला जर गेलं तर हे इथे माझ्यासमोर एक युवती आहे आणि तिने देखील मराठी संस्कृतीचा मानाचा पेटा डोक्याला बांधलेला आहे। काय सांगणार, बाईकवर बसलेला आहात, हटके लुक तुमचा पाहायला मिळतोय, एकंदरीत काय? सगळ्यात प्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। गुढीपाडवा हे आपला मराठी संस्कृतीचा आहे, त्यामुळे हा अजून जोशाने सगळ्यांनी साजरा केला पाहिजे आणि आत्ताची युवा पिढी त्यांनी अजून खूप खूप प्रयत्नांनी आणि जोशाने पुढे आलं पाहिजे। ढोल ताशा पथक पण या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी तुमची बाईक रॅली देखील आहे। पण तुम्ही या बाईक रॅली मध्ये कधी, म्हणजे पहिल्यांदा कधी सहभाग घेतला होता? माझं हे 5वं वर्ष आहे। तुमची 5वं वर्ष। कुठून आलात तुम्ही? मी गिरगावातलीच आहे। गिरगावमधलेच आहे। कसं वाटतं एक ॲक्सिलेटर वाढवताना, वेग वाढवताना, एक तुमच्या मनगटातली ताकद जी स्त्रीची असते त्यातून तुम्ही स्त्री महिलांना काय उपदेश द्याल, संदेश काय द्याल? सगळ्यांनी असंच खूप पुढे गेलं पाहिजे। नवीन संकल्प करायचा असेल तर महिलांनी नेमका काय, कोणता नवीन संकल्प करावा? तुमचा वैयक्तिक संकल्प काय? नाही, असंच खूप पुढे जायचंय, खूप पुढे जायचंय। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।